मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज, श्री संत नगद नारायण महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरिता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग विश्व माऊली ज्ञानोबरायांचा असून, या अभंगपदाच्या माध्यमातून ज्ञानोबराय साधकाच्या अंतःकरणाची स्थिती तपासून त्या साधकाला साध्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं विशिष्ट असं साधन देत आहेत, सांगतायत. आणि त्या साधनाची पुष्टी करत असताना या साधनाचं माध्यम करून, या साधनाचा उपयोग करून साध्यापर्यंत कोण पोहोचला त्याचंही मार्गदर्शन या अभंगपदाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतात. अभंगपदातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठीच मी तुमच्यासमोर उभा आहे. भगवान अमृतेश्वराचा पवित्र असा हा दरबार आहे. म्हणजे भगवान शिवांचा, भगवान शंकरांचा हा दरबार आहे. आणि शिव म्हणजे कल्याण करणारी देवता आहे, कल्याण करण्याची क्षमता असलेली देवता आहे. आणि त्यातल्या त्यात अमृताचा ईश म्हणून अमृतेश किंवा अमृतेश्वर, अमृत ज्याच्या अधीन आहे असा ईश्वर. वास्तविक पाहता शिवाला मृत्यूची देवता समजलं जातं. कशाची? मृत्यूची देवता समजलं जातं. म्हणजे भगवान शंकरांचं वास्तव्य जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला ना, तर भगवान शंकर पवित्र ठिकाणी राहताना आपल्याला दिसतच नाही, अपवित्र ठिकाणीच राहतात. स्मशानामध्ये त्यांचं वास्तव्य नेहमी असतं. तो चक्रवर्ती आहे, मोठा आहे, सगळ्याचं कल्याण करण्याची क्षमता त्याच्याकडं आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा अंगाला चिताभस्म लावतो, गळ्यामध्ये रुंडमाळा परिधान करतो आणि पाठीमागं भूत वेताळ नाचत असताना त्या स्मशानामध्ये आनंदानं नाचतो, आनंदानं राहतो. तिथंच त्याची निद्रा, त्याला स्मशानामध्येच योग निद्रा लागते. त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. अमृतेश्वराचा हा पवित्र दरबार आहे. आणि या पवित्र दरबारामध्ये एकतर कोणत्याही देवाचं मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये पावित्र्य हे असतंच. कारण पावित्र्याची प्रमुख जी देवता आहे त्या देवतेची स्थापना नवे अंगभूत अशी स्थापना त्या मंदिरामध्ये, त्या देवालयामध्ये आपण केलेली असते. म्हणून त्या ठिकाणी पवित्र असणारा देव वास्तव्यासाठी असतो. हे पवित्र असं भगवान शिवजींचं, अमृतेश्वराचं देवालय आहे, मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये अगोदरच मंदिराचं पावित्र्य, त्याच्यामध्ये पुन्हा वैराग्य उत्पत्ती करणारा भोलेनाथ, आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी ज्या तिथीला आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत, ती तिथी म्हणजे ज्यांच्या दरबारात आपण राहतोय त्यांना प्रिय असलेली महाशिवरात्री. त्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये आपला सुरू असलेला हा नामचिंतन सोहळा श्री संत नगद नारायण महाराजांच्या परमकृपाशीर्वादानं सद्गुरू प्रेममूर्ती हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि परमार्थ पथावरील मार्गदर्शक नवे पांतस्थ साथीदार आदरणीय लिंबाजी महाराज मुळे, आणि त्याचबरोबर माझ्यावरती अतिशय प्रेम असलेले आमचे भोसले मामा, भारत मामा. तुमचा परिचय नंतरचा, पण या दोघांचा परिचय अगोदरच आहे. आणि मुद्दाम आज हा अभंग सेवेकरता जो निवडलेला आहे ना, तो तुमच्या दोघांच्यासाठी निवडलेला आहे, तुमच्या दोघांच्यासाठी, बाकीच्या लोकांच्यासाठी नाही. कारण असं आहे, एखादा जर कठीण अभंग निवडला असता तर माझा आणि यांचा मेळ जमला नसता आणि आमच्या दोघांचा ताळ जमला नसता. त्या योगानं
चिंतनासाठी अतिशय सोपा, अतिशय सरळ, प्रत्येकाच्या पाठातला. आणि ज्याला हा अभंग पाठ नाही त्याला आपण कीर्तनाच्या मंडपात बसू द्यायचं. प्रत्येकाचा पाठ आहे ना. हरिपाठातला पहिला अभंग आहे, सोपा आहे, सगळ्याच्या आवडीचा आहे. काही जरी नाही पाठ झालं ना, काही नाही पाठ झालं, देवाची द्वारी तर नक्की पाठ असते. काहीच नाही म्हणते, गाथा पुढची सोडून द्या, सगळे ज्ञानेश्वरी सोडून द्या, गाथा सोडून द्या, पण देवाची द्वारी ही पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे. तुम्हाला परमार्थामध्ये प्रवेश करतानाच पहिलं जे स्टेशन तुम्हाला लागतं ना, ज्या स्टेशनवरून तुम्हाला त्या रेल्वेमध्ये बसायचं आहे किंवा त्या बसमध्ये बसायचं आहे, ते पहिलं स्टेशनच आहे देवाची द्वारी. देवाच्या द्वारात गेल्याशिवाय तुमचा प्रवास सुरू होत नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास परमार्थ पथावरती मार्गक्रमण करत असताना योग्य अशा रस्त्यावरती आहे किंवा नाही याचं चिंतन करणारा गोड असा अभंग आहे. भगवान शिवजींचा पवित्र असा हा दरबार आहे. आणि या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये सर्व महाराज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायक वादक सगळ्यांची नावं मला माहीत नाही, घ्यायची सगळ्यांची नावं आहेत. सगळे चांगले माणसं आहेत, सगळे वारकरी लोक आहेत. वा, सुंदर. आणि मृदंगावरती सुद्धा योगेश महाराज सुंदर साथ करतायत. आणि ही सगळी मंडळी, एक गोष्ट बोलू का, मी नेहमी कीर्तनामध्ये बोलतो, मला कीर्तनामध्ये जास्त गाणारे माणसं आवडत नाहीत. म्हणजे सारे ग करणारे आवडत नाहीत मला. त्यांच्या सारेगममध्ये आपलं ब्रह्म कुठं हरवून जातं याचाच पत्ता शेवटपर्यंत लागत नाही. म्हणजे ते वाईट आहे अशातला भाग नाही, त्यांची निंदा करतो अशातला भाग नाही, पण ते श्रवण करत असताना ते श्रवण इंद्रियाला इतकं गोड लागतं की त्या गोडाचा परिणाम असा होतो, त्या गाण्याचीच शुगर माणसाला होती, देव बाजूलाच राहून होतो. म्हणून ही सगळी वारकरी मंडळी आहेत. आणि तुम्ही सर्वजण सुद्धा सुज्ञ माणसं आहेत, कारण हा जो परिसर आहे ना, हा परिसर संत महात्म्यांचा परिसर आहे. या परिसरामध्ये श्री संत नगद नारायण महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे. या परिसरामध्ये वैकुंठवासी माणिक महाराज, वैकुंठवासी सद्गुरू महादेव बाबांच्या पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. एक गोष्ट बोलू का, साधू संत महात्मा वीर पुरुष कुठंही जन्माला येत नाही, कोणत्याही ठिकाणी येत नाही, आणि कोणत्याही ठिकाणी त्यांचं जाणं सुद्धा होत नाही. जर भूमीची शक्ती असेल, भूमीची पवित्रता असेल, तर त्याच भूमीमध्ये संतांचं वास्तव्य किंवा त्यांचा पदस्पर्श होत असतो. आपल्या या भूमीला सद्गुरू महादेव बाबांच्या चरणांचा स्पर्श झालेला आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये जाणीवपूर्वक एक गोष्ट बोलून जातो, मी माझ्या जीवनामध्ये ज्यांच्याकडं आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा साधू म्हणून पाहिलं, ते सद्गुरू महादेव बाबा. एक गोष्ट बोलू का, जगामध्ये तुम्हाला श्रीमंत संत पाहायला भेटतील, पैशावाले पाहायला भेटतील, भरपूर संपत्तीवाले, मोठ्या संस्थानावाले पाहायला भेटतील, मोठ्या गाडीमध्ये फिरणारे पाहायला भेटतील, उत्तम वक्ते म्हणजे उत्तम कीर्तन करणारे तुम्हाला पाहायला भेटतील, उत्तम गायन करणारे तुम्हाला पाहायला भेटतील, उत्तम वादन करणारे तुम्हाला पाहायला भेटतील. पण हे सगळं असताना सुद्धा या सगळ्याच्या पेक्षा परमतत्व कोणतं तरी वेगळं आहे, आणि त्या तत्वापर्यंत मला पोहोचायचं आहे. म्हणून या सगळ्याच्याकडं दुर्लक्ष करून, म्हणजे संपत्तीकडं दुर्लक्ष करून, कलेकडं दुर्लक्ष करून, विद्वत्तेकडं दुर्लक्ष करून, ज्यांची दृष्टी केवळ आणि केवळ परमात्म्याकडे असते त्यांनाच संत म्हणावं. आणि ते संतत्वाचं संपूर्ण लक्षण सद्गुरू महादेव बाबांच्याकडं आपल्याला दिसल्या विना राहत नाही. आपण भाग्यवान लोक आहोत.
महादेव बाबांचं पदस्पर्श आपल्या या भूमीला झाला. नव्हे नव्हे आपलं हे जे अपवित्र मस्तक आहे ना, पापांनी युक्त असलेले हे जे मस्तक आहे ना, हे मस्तक त्या सत्पुरुषांच्या चरणावरती आपण ठेवण्यासाठी भाग्यवान झालो. सद्गुरू महादेव बाबांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. अनेक संत महात्म्य या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि म्हणून एवढ्या सगळ्या विद्वान भक्तिरसयुक्त अंतकरण असलेल्या सत्पुरुषांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणून तुम्ही ऐकण्यासाठी सुद्धा सर्वजण या ठिकाणी हुशार आहात, विद्वान आहात, सुज्ञ आहात. फक्त आता एकच काम करायचं आहे. तुमची एवढी स्तुती केली ना, तुमची एवढी स्तुती केली. माझ्याकडं आता 9:30 झालेले आहेत. म्हणजे किती वाजता कीर्तन संपवायचं आहे? 10:30 का 11? बोला ना, बोला की. वापस आल्यावर सांगतात का? वा 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 महाराज, तुम्ही लक्षात ठेवलं ना. किती वाजता संपवायचं? 10:30ला संपवायचं असेल तर 1 तास वेळ आहे आणि 11ला संपवायचं असेल तर 1.5 तास वेळ आहे. 1.5 तास किंवा 1 तास याला कमी नका समजू. 7 दिवसामध्ये परीक्षिताचा उद्धार होत असेल तर खटवांग राजाचा उद्धार होण्यासाठी 1 तासच कामाला येतो. या 1 तासामध्येच जीवनाचं कल्याण, जीवनाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, तुम्ही तसे तर ऐकायला हुशारच आहात, ऐकायला हुशार आहेत तुम्ही, सांगायला आणि हे ऐकायला चांगले आहेत सगळे. पण आता तुम्ही एकमेकांना न सांगता मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. एक अतिशय महत्वाचा विषय, महत्वाचा मुद्दा तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवून मला तुमचा निरोप घ्यायचा आहे. पहा, परमार्थ आपण करतो, परमार्थ पथावरती आपलं मार्गक्रमण चालू आहे, परमार्थ आपण करतोय, पण परमार्थाची दिशा खऱ्या अर्थानं आपली योग्य आहे का अयोग्य आहे हे तपासण्याची आवश्यकता किंवा गरज आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस नवे वैदिक संस्कृतीमध्ये 5 प्रकारच्या देवता सांगितलेल्या आहेत आणि 5 प्रकारच्या देवतांच्या प्राप्तीसाठीची 5 प्रकारची साधना सांगितलेली आहे. काही विष्णूचे भक्त आहेत, काही शिवाचे भक्त आहेत, काही गणपतीचे भक्त आहेत, काही शक्तीचे भक्त आहेत, त्यांना शाक्त असं म्हटलं जातं. 5 प्रकारचे भक्त आहेत. 5 प्रकारच्या भक्तांच्या साधनं जी आहेत ती साधनं भिन्न भिन्न आहेत आणि त्यांचं जे साध्य आहे ना ते साध्य सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. विष्णू परमात्म्याची भक्ती करणारा त्याला वैष्णव असं म्हटलं जातं. जगदवंदनीय जगद्गुरु संत श्री तुकोबाऱ्यांना आपण ज्यावेळेस विचारतो ना, तुकोबाराय आम्हाला सांगा वैष्णव कोणाला म्हणायचं, तुकोबाराय सोप्या भाषेमध्ये सांगून जातात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, सगळी माया सगळं प्रेम ज्याचं देवावरती आहे, विष्णू नावाच्या देवावरती आहे, त्याला आम्ही वैष्णव असं म्हणतो. विष्णूच्या प्राप्तीची साधना वेगळी आहे, शिवाच्या प्राप्तीची साधना वेगळी आहे. तुम्हाला शक्ती प्रसन्न करून घ्यायची असेल ना तर तिच्या प्राप्तीसाठीची साधना वेगळी आहे. तुम्हाला गणपती प्रसन्न करून घ्यायचा असेल त्या गणपतीच्या प्रसन्नतेची साधना वेगळी आहे. तुम्हाला भूतखेत प्रसन्न करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठीची साधना वेगळी आहे. ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबाराय सांगतात ही जी भूत आहेत ना, या भूतांना तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही अविचार आदी पद्धतीनं त्यांचं अनुष्ठान केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे. भूत असतील, प्रेत असतील, यांच्या प्रसन्नतेची साठीची साधना वेगळ्या पद्धतीची आहे. प्रामुख्यानं आपल्याला ज्या देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे तो देव एकदा ठरला का मग आपली साधना कोणती असावी या प्रश्नाच्या उत्तराकडं आपली नजर वळू शकते. पण आपलं सर्वांचं दुर्दैव असं आहे, आपल्याला नेमकं कोणत्या देवापर्यंत पोहोचायचं आहे याचंच नॉलेज किंवा याचंच ज्ञान आपल्याला नाही. आता माझा तुम्हा दोघांना प्रश्न आहे, कीर्तन तुमच्या दोघांच्यासाठी असल्यामुळं तुम्हा दोघांना प्रश्न आहे, आपण
नेमकं कोणत्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी निघालेलो आहोत? निघालोय आपण, तुम्ही निघालात, मी निघालोय, आमचे मामा निघाले, भारत मामा, आपण निघालोत, पण कोणत्या देवापर्यंत आपल्याला पोहोचायचंय? बोला बोला, कोणत्या देवापर्यंत आपल्याला पोहोचायचं? कोणत्या देवापर्यंत पोहोचायचं सांगा ना राव. मामानी आमची बेजारी करायची ठरवली. मामाला वाटलं मामा आपण ड्युटी करून आलोय, आपण आता जर ड्रेसवर गेलो ना, वारकरी ड्रेसवर, तर बाबा 100% आपल्याला उभा करणारच, म्हणून ते सिव्हिलवर आले. ते म्हणले अशा ड्रेसवर गेलो बाबा उभा नाही राह म्हणणार. पण खरं सांगू घे, बाबाला आवड आहे. मी सोबत लुंगी आणलेली, मामा द्यायची का? लगेच भगवी लुंगीन भगवा शर्ट. जय भोले शिवशंकर, माल बनाए ताजा, दम लगाने को आजा, शंभो गुड गुरुदेव दत्त. लगेच आमच्या पंथामध्ये प्रवेश. जोपर्यंत आपला ईश, आपला गॉड किंवा आपलं साध्य निश्चित होत नाही, तोपर्यंत प्रवासाचा मार्ग आपल्याला ठरवता येत नाही. आपल्याला कोणापर्यंत पोहोचायचं आहे, कोणाकडं जायचं आहे? मी सोपा प्रश्न विचारलेला होता, आपलं नेमकं साध्य काय आहे? कोणत्या देवापर्यंत आपल्याला जायचं आहे? शिवापर्यंत जायचं, विष्णूपर्यंत जायचं, गणपतीपर्यंत जायचं, का शक्तीपर्यंत जायचं, का आणखी भूताखेतांच्या पर्यंत जायचं? तुमचं काय साध्य आहे? तुमचं काय ठरलेलं आहे? तुम्हाला कोणापर्यंत पोहोचायचं आहे? अहो, तसा जर विचार केला तर आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त आहोत. कोणाचे भक्त आहोत? पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त. कपाळाला ऊर्ध्वपुंड बुक्का धारण करतो, आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. पांडुरंग म्हणजे कोण? गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. तो पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे विष्णू परमात्माचा आहे ना, विष्णू परमात्माचा आहे. म्हणजे आपण सर्वजण त्या दृष्टीने विचार केला, जो जो वारकरी आहे, जो जो वारकरी आहे, तो प्रत्येक वारकरी हा वैष्णव ठरतो, विष्णूचा भक्त ठरतो. आणि विष्णूचा भक्त जर ठरला तर विष्णूच्या प्राप्तीची जी साधना आहे, ती साधना वेगळ्या पद्धतीची आहे. मग आपण वैष्णव आहेत का शैव आहेत? हो, आपल्याला विष्णूची प्राप्ती करायची आहे का शिवाची प्राप्ती करायची आहे? आता खरं सांगू का, माझ्याच पुढचा मोठा प्रश्न आहे. मी ज्या ठिकाणावरती आहे, म्हणजे ज्या संस्थानावरती आहे, ज्या मंदिराची मला सेवा करायची आहे, ज्या देवाची सेवा मला करायची आहे, तो देव कोण आहे? भगवान भालकेश्वर म्हणजे रुद्र, भगवान शिवजी. शिवाची सेवा मला करायची आहे. आणि माझा वेश किंवा माझी साधना जर पाहिली ना, तर ती साधना कोणत्या दिशेची आहे? वैष्णवाची साधना आहे माझी. कोणाची आहे? वैष्णवाची साधना आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, पंढरपूरची वारी करणं आणि पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी किंवा पांडुरंग समजावा, पांडुरंग कळावा म्हणून प्रयत्न करणं, हे वैष्णवांचं काम आहे, कर्तव्य आहे. मी साधनेने विचार केला तर वैष्णव आहे. आणि मला जिथं सेवा करायची आहे तिथं जर मी गेलो तर मला उभा गंध लावता येईल का? नाही येणार. तिथं गेल्याच्या नंतर मला काय करावं लागेल? मला भस्म लावावं लागेल, त्रिपुंड धारण करावं लागेल, त्रिपुंड, रुद्राक्ष धारण करावं लागतील, रुद्राक्ष, जटा वाढवावं लागतील. त्रिपुंड धारण करणं, जटा वाढवणं, हे शैवांचं, शिवाच्या भक्तांचं या ठिकाणी काम किंवा त्यांचं कर्तव्य आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या समोर, आपण सर्वजण वेगवेगळ्या देवतांची भक्ती करतो. म्हणजे रविवार आला का आपल्याला खंडोबा आठवल्याशिवाय राहत नाही. सोमवारी महादेवाचं स्मरण होतच होतं, मंगळवारचं सांगायची आवश्यकता नाही, बुधवारी पांडुरंगाकडे दृष्टी आपली जातेच, गुरुवारी दत्तात्रेयांचं स्मरण आपल्याला होतच होतं, शुक्रवारी आणखी कोणता देव असतो याचं स्मरण मी तुम्हाला करून देणार नाही, शनिवारी
हनुमंतरायांचं स्मरण आपल्याला होणारच आहे, पुन्हा रविवारी येणार. म्हणजे 33 कोटी देवांच्याकडं आपली दृष्टी आहे, सगळ्या देवांच्याकडं आपण पाहतो. सगळ्याच देवांना प्राप्त करण्यासाठी आपली साधना चाललेली आहे. आपण सगळ्याच्याच प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. म्हणजे आषाढी वारी आली का पंढरपूरला निघतो, आणि महाशिवरात्री आली का भोलेनाथाच्याकडं निघतो. नेमकी आपण आहेत कोणाचे? कोणाचे आहेत आपण? शिवाचे आहेत का विष्णूचे? फार मोठा वाद आहे, तुमच्या माझ्यातला नाही आहे, तुमच्या माझ्या मनातला हा वाद नाही. हा वाद पूर्व काळापासून चालत आलेला आहे. म्हणजे आपल्या अगोदर सुद्धा हा वाद निर्माण झालेला होता. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या काळामध्ये काही विष्णूची भक्ती करणारे होते आणि काही शिवाची भक्ती करणारे होते. तुकोबरायांच्याकडं ते शैव गेले आणि तुकोबरायांना विचारतात, तुकोबराय आम्हाला सांगा बरं, आम्ही नेमकं त्रिपुंड धारण करावं का तुम्ही सांगतात तो बुक्का आणि अष्टगंध चंदन वगैरे आम्ही लावावं, गोपीचंदन लावावं, आम्ही काय करावं सांगा बरं. तुकोबरायांनी त्या सर्वांना सांगितलं, वैष्णव ही आहेत आणि शैव ही आहेत, दोघांना एकत्रित केलं, दोघांना एका मंचेच्या समोर बसवलं आणि तुकोबराय दोघांनाही सांगतात, हरी हरा नाही भेद. अरे बाबांनो, हरी आणि हर या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून तुम्ही हरीची सेवा केली काय आणि हराची सेवा केली काय? विश्वमाऊली ज्ञानोबा याचे यावत मानव मात्राला सांगतात की बाबांनो, तुम्ही त्या हरीचं नामस्मरण अखंड नित्यानं जर केलं ना, तर तुमच्या जीवनामधलं सगळं पाप नष्ट होऊन जाईल. अभंगाचं दुसरं चरण. हरी मुखे मना, 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 हरी मुखे विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, तुम्ही तुमच्या वाणीनं, तुमच्या मुखानं हरी म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुमच्या वाणीनं जर तुम्ही हरी या नामाचा उच्चार केला ना, तर तुमच्या पुण्याची गणना म्हणजे बेरीज वजाबाकी या विश्वातला कोणीही करू शकत नाही. एवढं सामर्थ्य त्या हरिमुखे म्हणा या शब्दामध्ये आहे. मुखानं हरी म्हणणं, मुखानं त्या हरीचं नामस्मरण करणं, याचा अर्थ दोन्ही संप्रदायाच्या अनुषंगानं आपण कसा लावू शकतो पहा. वैष्णव जर असतील ना, तर वैष्णवांना आपलं आराध्य दैवत, आपलं साध्य पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करणं, याला ज्ञानोबराय हरिमुखे म्हणा
रू हरती, हरण करण्याची, दुःख हरण करण्याची क्षमता ज्या परमात्म्याच्याकडं आहे, त्या परमात्म्याचं कोणतंही नाम तुम्ही मुखानं वारंवार वारंवार घेत राहिला ना, तर तुमच्या पुण्याची गणना करता येणार नाही. तुमची जी सगळी पापं आहेत ना, ती सगळी पापं नष्ट होऊन पुण्याचे सागरच्या सागर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याची उत्पत्ती होईल, असं विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. आपण जर वैष्णव असू तर विष्णू परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपण जर शैव असू तर शिवाची जी अनेक नावं आहेत, भगवान शिवजींची जी अनेक नावं आहेत, त्या अनेक नामांचं चिंतन आपण केलं पाहिजे. पहा, काही गोष्टी आहेत ना, काही गोष्टी प्रारंभी गोड आहेत, मधुर आहेत, पण त्यांचा जो शेवट आहे ना, तो शेवट मात्र कडू आहे किंवा वाईट आहे. काही गोष्टी अशा आहेत आरंभाला गोड आहेत, शेवट कडू आहेत. काही गोष्टी अशा आहेत त्यांची सुरुवात वाईट आहे पण शेवट चांगला आहे. काही गोष्टी अशा आहेत त्यांची सुरुवात ही वाईट आहे आणि शेवटही वाईट आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या सुरुवातीला कडू वाटतात, वाईट वाटतात किंवा चांगल्या वाटत नाहीत. भक्ती याच्यामध्येच आहे. भक्तीची जर सुरुवात पाहिली ना, तर तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्तीला कठीण म्हटलेलं आहे, सुळावरची पोळी म्हटलेलं आहे, किंवा भक्ती सोपी नाही असं सुरुवातीला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात. भक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सुरुवात करत असताना ती कठीण आहे, अवघड आहे, पण ज्या वेळेस या भक्तीची अतिउच्च कोटीची अवस्था जीवाला प्राप्त होते ना, त्यावेळेस मात्र केवळ आणि केवळ आनंदच जीवाला उपभोगायला भेटतो. काही गोष्टी अशा आहेत ज्या सुरुवातीला कडू आहेत आणि शेवटी चांगल्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत ज्या सुरुवातीला गोड लागतात पण त्यांचा शेवट मात्र कडू होत असतो. साखर खाण्यासाठी किती गोड आहे हो, किती गोड आहे साखर खाण्यासाठी, भरपूर गोड आहे. आपण जर अशीच साखर रोज रोज खात राहिलो तर शरीरातली साखर वाढल्याच्या नंतर किती गोड लागते ते. शेवट तिचा फार कडू आहे साखरेचा. या साखरेचा जो शेवट आहे ना, तो साखरेचा शेवट फार कडू आहे किंवा वाईट आहे. वाईट अनुभव त्याचा येत असतो. संसाराचं सुद्धा तसंच आहे. संसार सुरुवातीलाही वाईटच आहे आणि शेवटपर्यंत तो वाईटच राहतो. केवळ भगवंताचं नाम, भगवंताचं रूप असं आहे जे सुरुवातीलाही गोड आहे आणि शेवटीही गोड आहे. नवे नवे सुरुवातीलाही मधुर आहे आणि शेवटीही मधुर आहे. सुरुवातीलाही अमृतमय आहे आणि शेवटीही अमृतमय आहे. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतायत, तुम्ही मुखानं हरी म्हणा, त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. आता वैष्णवांनी विष्णूच्या नामाचं चिंतन करायचं आहे, शैवांनी शिवाच्या नामाचं चिंतन करायचं आहे. म्हणजे आता महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण भगवान शिवजींचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. नवे नवे त्यांच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान केलं पाहिजे. महाशिवरात्रीलाच का करावं, इतर वेळेस केलं तर चालणार नाही का? इतर वेळेस केलं तरी सुद्धा चालू शकतं, पण काळाच्या प्रभावानं महाशिवरात्रीला जर आपण भगवान शिवजींचं अनुष्ठान किंवा आराधना केली तर भगवान शिवांची कृपा आपल्यावरती लवकर होत असते. म्हणून भगवान शिवजींचं अनुष्ठान जास्त करून सोमवारच्या दिवशी, चतुर्दशीला किंवा महाशिवरात्रीला या ठिकाणी केलं जातं. इतर दिवशी सुद्धा भगवान शिवांची पूजा अर्चा वगैरे करणं गैर नाही, वाईट नाही, पण इतर दिवशीपेक्षा महाशिवरात्रीचं विशेष असं फल त्या जीवाला मिळत असतं. वैष्णव आणि शैव हे दोन जरी दिसायला वेगवेगळे दिसत असले तरी असायला एकच आहेत. शैव या संप्रदायाचा विचार केला, शैव संप्रदायाच्या उत्पत्तीचा जर आपण विचार केला तर शैव संप्रदाय म्हणजे काय? आजकालचा संप्रदाय का? शिव विष्णू ही देवता जशी वेदबोधित आहे, विष्णू परमात्म्याचं जसं वेदामध्ये वर्णन आपल्याला पाहायला सापडतं, तसं ऋग्वेद नावाचा आद्य वेद आहे. ऋग्वेद, त्या ऋग्वेदामध्ये रुद्र संहिता आहे, रुद्र, आणि त्याच्यामध्ये भगवान शिवजींचं वर्णन, शिवजींची स्तुती आलेली आहे. एक गोष्ट बोलू का? त्याच्यामध्ये भगवान शंकरांना रुद्र असं संबोधलेलं आहे, शिव असं संबोधलेलं नाही. शिव या शब्दाची उत्पत्ती नंतरच्या कालखंडामध्ये झालेली आहे.
आगम कालखंड जो आहे त्या आगमाच्या निर्मितीच्या कालखंडामध्ये शिव या शब्दाची उत्पत्ती झाली. वेद कालामध्ये शिव हा शब्द नाही. शिव ही देवता वेद काळामध्ये आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये शिव या देवतेची स्तुती आहे. याचा अर्थ शिव ही देवता विष्णू परमात्म्याच्या सोबतीनं वेदामध्ये आपल्याला पाहायला सापडते. ती रुद्राची स्तुती करत असताना त्या रुद्राच्याकडं ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या ऋग्वेदामध्ये रुद्राच्याकडं, त्या मागण्यांच्या वरून त्या रुद्र नावाच्या देवतेची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं आता आपण ज्यांना शिव म्हणतो किंवा भगवान शिवजी, शंकर, महादेव म्हणतो, त्या महादेवांच्याकडं सगळीच्या सगळी लक्षणं त्या रुद्राची आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून हे जे वर्णन वेदामध्ये ऋग्वेदामध्ये आलेलं आहे ते वर्णन महादेवाचंच आहे, शिवाचंच आहे. म्हणून शिवाचं अनुष्ठान करत असताना ऋग्वेदामधल्या त्या ज्या ऋचा आहेत त्या ऋचांचं पठण केलं जातं, त्यांना आवृत्ती दिली जाते आणि भगवान शंकरांची, शिवजींची, महादेवाची पूजा केली जाते. शिव या देवतेचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करायचा असेल तर ऋग्वेद काळामध्ये शिव ही देवता आहे. ऋग्वेदाच्या पश्चात ही जी देवता आहे ही देवता विस्तारित होत गेलेली आपल्याला पाहायला सापडते. ऋग्वेद काळापर्यंत विष्णू परमात्म्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे तोपर्यंत विष्णू परमात्म्याचे वर्णन आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये सापडतात. पण तिथंपासून पुढचे जे सगळे साहित्य ग्रंथ निर्माण झालेले आहेत संस्कृतमधले, त्या साहित्य ग्रंथांच्या मध्ये शिवपुराण असेल, त्या शिवपुराणाच्या माध्यमातून रुद्राचा अर्थात भगवान शंकरांचा इतिहास, चरित्र हे संपूर्ण सृष्टीच्या समोर, संपूर्ण लोकांच्या समोर मांडलं गेलेलं आपल्याला पाहायला सापडतं. ही भगवान शिवजींची पूजा करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत ऋग्वेदाच्या पासून प्रचलित होत आलेली आहे आणि आजपर्यंत ही पद्धत अशाच पद्धतीनं विस्तारित होत गेलेली आहे. ऋग्वेदामध्ये ज्या पद्धतीनं शिवांची पूजा सांगितली, भगवान शिवजींची अर्चना सांगितली, त्याच पद्धतीनं आज शिवजींची अर्चना पूजा होते किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. आपला पण याचा विचार करावा. पण त्या कालखंडाच्या नंतर, ऋग्वेदाच्या कालखंडाच्या नंतर भगवान शिवजींच्या पूजेमध्ये भेद पडत गेले, अंतर पडत गेलं, फरक पडत गेला. याची कारणं सुद्धा त्या त्या कालखंडानुसार वेगवेगळे आपल्याला पाहायला सापडतील. मग त्याच्यानंतर जे मुख्य शैव होते ना, शैव संप्रदाय होते ना, त्या शैव संप्रदायाचे अनेक विभाग पडत गेले. ज्यानं जो घटक स्वीकारला त्यानुसार त्याची जी भक्ती आहे ती भक्ती शिवांचीच भक्ती, पण वेगळ्या उच्चारामध्ये किंवा वेगळ्या व्याख्येमध्ये त्यांची गणना करण्यासाठी सुरुवात झाली. पहा, त्याच्यामध्ये मग काही पाशुपत शैव आहेत, काही कापालिक शैव आहेत, अनेक प्रकार आहेत. 11 प्रकार आहेत त्यांचे. 11 प्रकारामध्ये त्यांची विभागणी आहे. पाशुपत शैव असं का म्हटलं गेलं त्याला, याचं कारण धर्मशास्त्रानं दिलं. पशु म्हणजे हे चतुष्पाद, द्विपाद आदी जे पशु आहेत या सगळ्यांचा पती, या सगळ्यांचा मालक म्हणून त्याला पशुपती असं म्हटलं गेलं. आणि या पशूंचा मालक, पती म्हणजे तुम्हा सर्व विद्वान हुशार लोकांचा पती, मालक, या नात्यानं त्याला पाशुपत असं म्हटलं गेलं. आणि पाशुपत शैव म्हणजे त्या पद्धतीनं त्याची जी अर्चना करणारी आहेत त्यांना पाशुपत शैव असं म्हटलं गेलं आहे. काही कापालिक शैव आहेत. कापालिक शैव कशाला म्हणतात? कापालिक शैव थोडंसं ऐकण्यासाठी विचित्र आहे, पण खरं सांगू का, भगवान शंकरांची जी भक्ती आहे ती भक्ती विचित्रच माणूस करू शकतो. तुमच्या माझ्यासारखा माणूस भगवान शिवांची भक्ती करू शकत नाही. त्यांच्या भक्तीसाठी विशेष असं काही लागत नाही, पण तुम्ही आम्ही त्यांची भक्ती करू शकत नाही. कापालिक शैव म्हणजे काय? हो, सगळ्या संसाराचे विषयी वैराग्य धारण केलेलं, स्मशानातलं भस्म अंगाला लावलेलं आणि भोजन करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी सुद्धा हे जे कवटी आहे ना, कवटी, डोक्याची कवटी, डोक्याच्या हाडाची कवटी पाहिली का तुम्ही? नाही पाहिली? अरे भाऊ, किती जणाला वाटं लावलं आतापर्यंत तुम्ही? एक गोष्ट बोलू का, पाहिली ना तुम्ही?
वा वा, कौटुंब पाहिलेलं हे. माणसांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही महाराज. माणसांचं काही खरं नसतं. आपल्याला फक्त वाटतं माणसं आपल्यावरती प्रेम करतात, आपल्यावरती त्यांचं प्रेम आहे. भ्रम आहे आपला. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जे लोक लहानपणी आपल्या टाळूवरती घालण्यासाठी खोबऱ्याचं तेल घेऊन येतात ना, तेच लोक आपण मेल्याच्या नंतर रॉकेलचा डबा घेऊन सुद्धा हजर असतात. लोकांचं काय कारण आहे, लोकांवर विश्वासच नाही ठेवायचा. अगोदर डिझेलचा डबा घेऊन पट्ट्या पुढं असतो. ज्यांना टाळूला तेल टाकलं ना खोबऱ्याचं, तेच रॉकेलचा डबा डिझेलचा डबा घेऊन पुढं असतो. ते जाळावे, तुमचं लवकर जळालं पाहिजे. कापालिक शैव हा विषय आपल्या चाललेला आहे. कापालिक शैव कोणाला म्हणायचं? जो आपलं सगळं जीवन या कवटीच्या माध्यमातून व्यतीत करतो किंवा जगतो. त्यानं जेवण करण्यासाठी सुद्धा त्या कवटीचा वापर केलेला आहे. मनुष्याचं जे डोक्याची कवटी आहे ना, ती कवटी काढून त्या कवटीतलं जो आतला भाग आहे त्या भागामध्येच कोणी दिलं तर अन्न घ्यायचं, त्याच्यामध्येच पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सेवन करायचं. देवाच्या पूजेसाठी सुद्धा त्याच कपाळाचा वापर करायचा, त्याच कवटीचा वापर करायचा. याला कापालिक शैव असं म्हटलं जातं. अनेक प्रकार आहेत यांच्या पूजेचे, अनेक प्रकार आहेत, पण आपण तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. आता एक सांगा, आपण जर शैव आहोत तर मग नेमके कोणते शैव आहेत? आपण कोणते शैव आहेत? पाशुपत शैव आहेत का कापालिक शैव आहेत का आणखी कोणत्या प्रकारचे शैव आहेत? आपण यांच्या कोणत्याच व्याख्येत बसत नाहीत. आपण वेगळेच शैव आहेत. आपण आपल्या मनाचे शैव आहेत. यांच्यातले शैव आपण नाहीतच. याच शैव संप्रदायाचे अनेक विभाग पडत गेले आणि हे विभाग पडत असतानाच यांच्यामधून पुन्हा वीरशैव या संप्रदायाची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे. वीरशैव सुद्धा कपाळाला त्रिपुंड धारण करतात आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतात. एक लिंग गळ्यामध्ये परिधान करतात. त्यांना लिंगायत असं म्हटलं जातं. वीरशैवामधून एक विभाग बाहेर पडला. वीरशैव सुद्धा तसंच नाही राहिलं. वीरशैवाची सुद्धा साधना कठीण आहे, ती साधना झेपत नाही. म्हणून त्या साधनेतून काही लोक बाहेर पडले आणि त्यांनी लिंगायत समाजाची स्थापना केली. लिंगायत समाज हा सध्याच्या कर्नाटकमध्ये आणि इतर राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. लिंगायत म्हणजे कोण हो? मूळ शैवच आहेत. हे भगवान शिवजींचेच भक्त आहेत. फक्त यांनी शिवाची जी भक्ती आहे ती भक्ती सोप्या पद्धतीमध्ये आणलेली आहे. कापालिक शैवाची जी पद्धत आहे ती पद्धत थोडीशी विचित्र वाटते, त्याज्य वाटते, म्हणून तिचा त्याग केला. स्मशानात राहून प्रेताच्या सोबत राहून प्रेतावरती संस्कार करत असताना शिवजींचं अनुष्ठान करणं हे पवित्र वाटतं, चांगलं वाटतं का? ह्या बाबांनी मग मला तिकडे देवाच्या दर्शनाला चाललो, तिकडं सोडून दिलं. म्हणले नाही 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 तिकडं नाही यायचं आपल्याला. कशाला मसनवाड्यात जायचो का? ते बाबा मसनवाड्यातच असतो ना. अमृतेश्वर कुठं आहे? मसनवाड्यात आहे. यांना भेव वाटलं मसनवाड्यात यायचं, नाही का? पण जायचंय, तुम्हाला जायचंय आणि मला जायचंय. तुम्हाला लाकडं आणि मला मीठ फिक्स आहे. या लोकांना सांगायची गरज नाही. फक्त गेला म्हणून समजस तुर्दम आहे हो. तो लाकडावाल्याला कोण सांगतं काय माहिती? तेव्हा कापिणाराला लगेच ट्रॅक्टर आपल्या अगोदर येऊन हजर, सगळं आणतात म्हणून. ते काहीच ठेवत नाही. एका फोनमध्ये सगळं साहित्य जमवतो. मी अनेक साधूंच्या अंत्येष्टी पाहिल्या, अनेक साधूंच्या अंत्येष्टी पाहिल्या. नुसता साधू केला म्हणून समजस तुर्दम आहे. मिठाच्या गोण्याच्या गोण्या येऊन पडतात. खड्डा खांदारी तयार, लगेच खड्डा खांदून वरून मोठा दगड मांडतात. पुन्हा समाधी. भीती वाटते लोकांना, हे जर यातून बाहेर आलं तर काय करू. मोठा दगड मांडून देतो. कापालिक शैव. आपण कोणत्या प्रकारचे शैव आहेत? आपण याच्यापैकी कोणतेच शैव नाही. भगवान शिवांची आराधना जर तुम्हाला करायची असेल तर त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तरच भगवान शिवांची प्रसन्नता तुमच्यावरती होणार आहे. कोणत्याही पद्धतीनं जाऊन भगवान शिवांची प्रसन्नता तुमच्यावरती होणार नाही. आपण सुद्धा भगवान शंकरांच्या प्रसन्नतेसाठी अनुष्ठान करतो, आराधना करतो. दर सोमवारी आपण अमृतेश्वराच्या दर्शनाला जातो, दर्शन घेतो. पण आपल्याला त्या दर्शनानं जो लाभ व्हायला पाहिजे तो लाभ होत
नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे, शिवजींच्या दर्शनाची पद्धत, शिवजींच्या पूजेची पद्धत, शिवजींना प्राप्त करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला ज्ञात नाही, म्हणून आपल्याला भगवान शिवांची कृपा आपल्यावरती होत नाही. भगवान शिवांची प्रसन्नता करून घ्यायची असेल तर भगवान शिवजींना आवडणारी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण धारण केल्या पाहिजेत. रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केले पाहिजेत. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा किती रुद्राक्ष धारण करावेत, किती मुखी रुद्राक्ष धारण करावेत, गळ्यात किती रुद्राक्ष असावेत, बाहू म्हणजे दंडामध्ये किती रुद्राक्ष असावेत, मनगटामध्ये किती रुद्राक्ष असावेत, कानामध्ये किती रुद्राक्ष असावेत, किती मुखाचे असावेत, ह्या जटाला बांधायचे जे रुद्राक्ष आहेत ते रुद्राक्ष कोणते असावेत, या प्रत्येक गोष्टीला बंधन घालून दिलेलं आहे. रुद्राक्ष, त्या रुद्राक्षामध्ये शक्ती आहे. ते रुद्राक्ष परिधान करून मग भोलेनाथांची पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी जायचं आहे. केवळ रुद्राक्ष परिधान करून चालत नाही, त्रिपुंड धारण करावं लागतं. त्रिपुंड म्हणजे 3 बोटानं भस्म धारण करायचं. 3च बोटानं का करायचं? ती 3 बोटं कोणती आहेत? ही 3 चालणार नाहीत का? हेच 3 कशामुळं? या प्रत्येक गोष्टीचं कारण धर्मशास्त्रानं ठेवलेलं आहे. त्रिपुंड धारण केल्याच्या नंतर त्या त्रिपुंडाचा फायदा काय? त्या त्रिपुंडाचा फायदा काय? कपाळाला आपण लावतो, आपण सगळेजणच गंध लावतो. आपल्यापैकी गंध लावणारं कोणी, न लावणारं कोणी? हे ना, आमचा हा शिष्य आहे ना बिगर गंध लावणारा, त्याच्या लक्षातच राहत नाही. घराचं बांधकाम चालू आहे आणि त्याच्यामुळे ते देव ते कुठं टाकले त्याची त्यालाच माहिती, सापडतच नाही त्याला. फक्त ज्यावेळेस तो माझ्याकडे येतो त्यावेळेस माझ्याकडे येताना विद्यार्थ्याची एखाद्या पिटीकडे जातो, तिथून गंध लावून लगेच माझ्याकडे येतो दर्शनाला. त्याला माहिती आहे माझ्याकडे आल्याच्या नंतर जर गंध नसला का मी टोप्या आणूनच ठेवलेल्या असतात. लगेच टोप्या लगेच एक देऊन टाकायची. आलं लक्षामध्ये? भगवान शिवजींचे आपण सर्वजण भक्त आहोत. शिवजींच्या प्राप्तीसाठी रुद्राक्ष परिधान केलं पाहिजे, त्रिपुंड धारण केलं पाहिजे. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना बिल्व पत्र अर्पण केलं पाहिजे, त्यांचं दर्शन केलं पाहिजे. या दर्शनाची सुद्धा एक विशिष्ट पद्धती आहे, कोणत्याही पद्धतीने जाऊन चालत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर जड जात असतील ना, तर तुम्ही पंचाक्षरी शिवांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचं पुन्हा पुन्हा आवर्तन करा. नक्की तुमच्या जीवनातलं पाप संपून जाईल आणि पुण्याचा संचय तुमच्या जीवनामध्ये होईल. आणि हे सगळं होण्यासाठी तुम्ही वारंवार, ज्ञानोबारायांनी इथं हरी शब्द 2दा ठेवलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे एकदा हरी म्हणून तुमचं भागणार नाही, वारंवार त्या हरी शब्दाचा उच्चार तुमच्याकडून झाला पाहिजे, त्याचं अनुष्ठान झालं पाहिजे, त्याची साधना झाली पाहिजे. जर साधना झाली तर तुमच्या जीवनातलं पाप संपून जातं आणि पुण्य तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतं. ज्ञानोबरायांनी एक साधक विचारतो, ज्ञानोबराय पण असं पुण्य कोणाला झालं की ज्या पुण्याच्या योगानं त्यांच्या जीवनातलं सगळं पाप संपून गेलं आणि देवाचं सानिध्य त्यांना लाभलं? विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, पांडवांना हे सगळं प्राप्त झालं. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव माने यासाची याकुना, ज्ञानदेव माने व्यासाची याकुना, ज्ञानदेव माने व्यासाची याकुना, ज्ञानदेव माने व्यासाची व्यासाची
कोण कर पुण्याची गणना कोण करे
विश्व माऊली ज्ञानोबराय यच्छयावत मानव मात्राला सांगतायत ऐका बाबांनो, तुम्ही जर त्या हरीचं नाम वारंवार घेतलं तर तुमच्या पुण्याची गणना कुणीही करू शकत नाही. त्याचा लाभ किंवा फायदा काय होतो ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या पदरचं सांगत नाही, माझा अनुभव म्हणून सांगत नाही, माझ्या बुद्धीचं म्हणून सांगत नाही. व्यासाच्या खुणा महर्षी व्यासांनी जे लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे, त्याचीच पुनरावृत्ती मी माझ्या भाषेमध्ये किंवा सामान्य लोकांना समजेल अशा प्राकृत भाषेमध्ये व्यक्त करतो आहे. व्यासाची या खुणे, व्यासांची खूण आहे. व्यासांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राजा आहे तो. द्वारकेचा राजा सुद्धा वारंवार त्याची स्तुती, वारंवार त्याचं नामचिंतन ज्या ठिकाणी चालतंय ना, त्या पांडवांच्या घरी जाऊन राहतोय. एखादा राजा एखाद्या गरीबाच्या घरी जाऊन राहिलेलं तुम्ही कधी पाहिला का? आत्ताचे राजे तर भेटायला येत नाहीत, दर 5 वर्षानं येतात. आता येतील थोड्या दिवसानं. आलंय त्यांचं जवळ भेटायला येण्याचं, चालू झालं असं कदाचित भेटायला येणं, पण महाराष्ट्रामध्ये बंद आहे. राजा सामान्य माणसाला भेटायला येत नाही. तो द्वारकेचा राजा आहे. आणि द्वारकेचा राजा असताना सुद्धा पांडवाच्या घरी आलेला आहे. नुसता आला का? नुसता आला नाही, तिथं आला आणि राहिला. नुसता राहिला सुद्धा नाही, तिथं राहिल्याच्या नंतर त्यांनी पांडवांची सेवा केली, पांडवांची चाकरी केली. चाकरी करत असताना सुद्धा राजानं कोणतं काम करावं महाराज? राजानं कोणतं काम करावं? राजाचं काम वेगळं आहे, सामान्य नोकराचं काम वेगळं आहे. पण पांडवाच्या घरी हा आला आणि आल्याच्या नंतर काय काम करतोय? घोडे धुण्याचं काम करतो. घोडे धुण्याचं काम करतो. घोड्यांना तो ब्रश मारायचा, त्यांचे केस वगैरे काढायचे, त्यांना धुवायचं, त्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं. नवे नवे घोड्याची जी लीद आहे ना, ती लीद उचलायची आणि उकरंड्यावर नेऊन टाकायची. राजानं करायचं काम आहे का हे? एखाद्या राजानं करायचं काम? पण एवढा द्वारकेचा राजा सुद्धा त्याचं नामस्मरण करणारे, त्याची भक्ती करणारी जे पांडव आहेत ना, त्या पांडवांच्या घरी जाऊन त्यांचा सहकारी झाला, नवे नवे त्यांचा दास झाला, त्यांचा सेवक झाला. कशामुळं झाला हो? वारंवार त्याच्या नामाचं चिंतन केलं म्हणून झाला. तुम्ही आम्ही सुद्धा भगवान भोलेनाथांचे भक्त आहोत. आपण त्यांची पूजा करतो, त्यांची सेवा करतो, पण आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. स्वप्नात सुद्धा येत नाही. कोणाच्या एखाद्याच्या जर आला असेल तर तो भाग्यवान समजायला काही अडचण नाही. माझ्या तर स्वप्नामध्ये आलेला नाही. माझ्या स्वप्नात सुद्धा देव आणखी आलेला नाही. आता कधी येईल नाही येईल तो पुढचा विषय आहे, पण अजूनपर्यंत स्वप्नामध्ये देव आलेला नाही. आपण त्याची सेवा करतो तरी तो आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही. आणि यांनी त्यांची सेवा केली तर त्यांच्या घरी कोणत्याही प्रकारचं काम पडेल ते काम करतो. पडेल ते काम. त्या द्रौपदीच्या चपला हातात घेऊन, डोक्यावर घेऊन, द्रौपदीची चपला हातात घेऊन डोक्यावर घेऊन उभा राहणं हे भगवंताचं काम आहे का? देवाचं काम आहे का? आणि देवानं जर आपल्या चपला त्याच्या हातामध्ये घेतल्या आणि त्या जर डोक्यावरती धरल्या तर आपल्या भक्तीमध्ये काय राहिलं? द्रौपदीची एवढी भक्ती आहे, पांडवांची एवढी भक्ती आहे की तो परमात्मा त्यांच्या घरी येऊन पडेल ते काम करतोय, पडेल ते काम करतोय. म्हणून आपण सर्वांनी त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. विश्व माऊली ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही कर्म कोणतं करताय या गोष्टीशी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्ही गृहस्थी आहात, तुम्ही वानप्रस्थी आहात का तुम्ही संन्यासी आहात,
या गोष्टीचं मला काही घेणं देणं नाही. तुम्ही ज्या आश्रमामध्ये जीवन जगता आहात ना, ज्या आश्रमातून तुमचं जीवन व्यतीत होतं आहे ना, त्या आश्रमाच्या विषयीची तुमची जी अनुकंपा आहे, ती अनुकंपा अर्थात प्रेम दूर करा. तुम्ही जर गृहस्थी असाल तर तुमच्या गृहस्थ आश्रमाच्या विषयी तुम्ही निरासक्त व्हा आणि निरासक्त होऊन त्याची सेवा करा, त्याची पूजा करा. तो नक्की तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण. असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी. संसारी जीवा वेग करी, असोनी संसारी जीवा वेग करी, असोनी संसारी जीवा वेग करी. ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही जर गृहस्थ आश्रमी असाल, तुम्ही जर संसारिक असाल, तर त्या संसारामध्ये असताना सुद्धा जीवे वेगू करी. जीवा म्हणजे व्यक्त करण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे अशी जी वाणी आहे, त्या वाणीला वेग द्या आणि वेग देऊन त्या भगवंताचं स्मरण, त्याचं नामस्मरण तुम्ही करा. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हे वेदशास्त्र यांचं पठन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सदैव तत्पर राहा. नवे नवे वेदशास्त्रानं या गोष्टीला पाठबळ दिलेलं आहे. वेदशास्त्रानं ही गोष्ट प्रतिपादित केलेली आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतायत, संसारामध्ये असताना या संसाराच्या विषयी निरासक्त होऊन तुम्ही अतिशय प्रेमानं त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. संसाराच्या विषयी निरासक्त होणं म्हणजे काय हो? म्हणजे संसार सोडणं का? निरासक्त होणं म्हणजे संसार सोडणं का? संसाराचा त्याग करणं? खरं सांगू का, संसाराचा त्याग म्हणजे संसार सोडणं असा कधीच अर्थ होत नाही. अहो, 12 वर्ष जो मातेच्या गर्भामध्ये लपून राहिलेला होता, दडून राहिलेला होता या संसाराच्या भीतीनं, तो शोकदेव मातेच्या गर्भातून बाहेर पडला आणि या जगाचा स्पर्श मला होऊ नये, जगातल्या या सगळ्या गोष्टींचा स्पर्श मला होऊ नये, नवे नवे याची संगती मला लागू नये म्हणून नागवाच पळून गेला. नागवाच 12 वर्ष पोटात लपला आणि 12 वर्षाच्या नंतर जन्म झाल्याबरोबर वडिलांकडे पाहिलं नाही, आईकडे पाहिलं नाही, लगेच निघून गेला. लगेच त्याग संसाराचा केला, जन्मताच त्याग केला. त्याला बालयोगी असं म्हणू आपण. गेला निघून शुकदेव. हा शुकदेव यानं संसाराचा त्याग केला का? नाही. याला सुद्धा संसाराचा त्याग करण्यासाठी जो संसारामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे अशा राजा जनकाच्याकडं जावं लागलं, जनकाच्या दरबारामध्ये जावं लागलं. शुकदेव भगवान राजा जनकाच्या दरबारामध्ये जातात आणि दरबारामध्ये गेल्याच्या नंतर इच्छा होते राजा जनकाला भेटण्याची. दारातून द्वारपालांना सांगतात, अरे जा आणि तुमचा राजा जनक त्या जनकाला सांगा मी शुक आलोय म्हणाव आणि तुमच्या भेटीची इच्छा आहे. तो सेवक आतमध्ये जातो, जनकाच्या समोर नतमस्तक होतो
आणि राजाला बाहेरच्या पांतस्ताचा वाटसरूचा निरोप देतो. अहो राजे, बाहेर कुणीतरी वाटसरू आलेला आहे आणि तो वाटसरू म्हणतोय मला तुमच्या भेटीची इच्छा आहे. जनक विचारतो पण तो कसं म्हणतो, काय म्हणतो सांगा. त्यावेळेस तो सांगतो, त्यानं सांगितलं मी शुक आलोय म्हणावं, मी शुक आलोय आणि जनकाच्या भेटीची इच्छा आहे. जनकानं तिथूनच निरोप दिला. ऐका, थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. जनकानं तिथूनच निरोप दिला. जनक त्या सेवकाला सांगतो जा आणि दारात जो योगी पुरुष उभा आहे ना त्या सत्पुरुषाला सांग संगम त्यक्त्वा सुखी भव, संघाचा त्याग कर आणि सुखी हो. सेवक आला दारामध्ये, शुकदेवांच्या समोर हात जोडले सेवकानं आणि सेवक सांगतो राजानं तुम्हाला निरोप दिलेला आहे, संगम त्यक्त्वा सुखी भव. राजा जनकाच्या दरबारातला सेवक होता, तुमच्या माझ्या दरबारातला नव्हे, तुमच्या माझ्या दरबारातला नव्हे. विदेही राजा जनक, त्या जनकाचा निरोप आहे शुकदेवांना, संगम त्यक्त्वा सुखे भव, संघाचा त्याग करा आणि सुखी व्हा. शुकदेवांनी निरोप ऐकला आणि मनात विचार करायला लागले, आत्मचिंतन करायला सुरुवात केली. उभेत विदेही राजा जनकाच्या दारामध्ये आणि दारामध्ये उभे राहून विचार करतायत, संगम त्यक्त्वा सुखे भव, संघाचा त्याग कर आणि सुखी हो. कोणता संघ मला लागलेला आहे ज्या संघाचा त्याग करण्यासाठी राजा सांगतोय. विचार करतात. विचार करत असताना लक्षात आलं आपल्याला राजाच्या भेटीला जायचंय म्हणून आपण लंगोट परिधान करून आलो. लंगोट म्हणजे जन्मताच घर सोडलं, पण घर सोडल्याच्या नंतर स्त्री पुरुष भेद मनामध्ये निर्माण झाला आणि मग लज्जारक्षणासाठी एवढ्या कापडाची लंगोट, तेवढी लंगोटच लावलेली, दुसरं काहीच नव्हतं. त्यानं विचार केला संगम त्यक्त्वा सुखे भो, याचा अर्थ लंगोटाचा त्याग कर. त्यानं ते काढलं लंगोट आणि दिलं टाकून, आग्नीत टाकून लगेच जाळून टाकलं. म्हणलं आपलं नाहीच आहे. पुन्हा सेवकाला सांगितलं जा बाबा, सांग तुझ्या राजाला मी शुक आलोय म्हणावं आणि तुझ्या दर्शनाची इच्छा आहे. सेवक आतमध्ये गेला. सेवकानं सांगितलं मी शुक आलोय म्हणतोय, काय सांगू. जनकानं सांगितलं जा संगम त्यक्त्वा सुखे भव म्हणून सांग त्याला, संघाचा त्याग करण सुखी हो. सेवक आला. सेवकानं पुन्हा शुकदेवांना सांगितलं ब्राह्मण देवा तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे, पण राजाचा पुन्हा निरोप आहे तुम्हाला, संगम त्यक्त्वा सुखे भव. शुकदेव आत्मचिंतन करतायत, मनामध्ये आत्मचिंतन करतायत, संगम त्यक्त्वा सुखे भव. कशाचा संघ आहे मला, लंगोट होती ती टाकून दिली, आता कशाचा संघ राहिला. विचार करत असताना त्यांच्या लक्षात आलं आपण राजाच्या भेटीला चाललेलो आहे, रिकाम्या हातानं कसं जावं. राजाच्या भेटीसाठी, सत्पुरुषाच्या भेटीसाठी रिकाम्या हातानं जाऊ नये, संतांच्या भेटीसाठी रिकाम्या हातानं जाऊ नये असं शास्त्र सिद्धांत आहे. आणि म्हणून त्या सिद्धांताच्या पोटी या पट्ट्यानं स्मशानभूमीतली थोडी राख आपल्या हातामध्ये घेऊन आलेलं होतं शुकदेव. त्याला वाटलं ह्या राखेचा संघ आपलेला आहे म्हणून ती राख टाकून दिली. पुन्हा निरोप दिला. पुन्हा राजानं सांगितलं संगम त्यक्त्वा सुखे भव. पुन्हा आत्मचिंतन करतो शुकदेव, मनात विचार करतो. लंगोट होती टाकून दिली, हातात राख होती टाकून दिली, गळ्यात माळ नाही राहिली, काहीच नाही राहिलं. आता कशाचा संघ आहे, आता कशाचा संघ आहे, कशाचाच संघ नाही राहिला. विचार करत असताना त्याच्या लक्षात आलं अरे बाबा मी जे वाक्य उच्चारतोय ना त्या वाक्यातूनच मला संघ लागलेला आहे. शुकदेव विचार करतात, आत्मचिंतन करतात. मी शुक आलो असं आपण जे म्हणतोय याच्यामधला मी कोण आहे आणि शुक कोण आहे. मी शुक आलो म्हणजे शुक आलो का मी आलो. मीचा त्याग केला आणि सांगितलं शुक आलोय म्हणून सांग, तरी राजानं सांगितलं संगम त्यक्त्वा सुखे भव. शेवटी शुकदेवांना त्या शुक या पदाचा सुद्धा त्याग करावा लागला. शुक या पदाचा सुद्धा त्याग करावा लागला. त्याग करणं, संसाराचा त्याग करणं म्हणजे केवळ या ज्या त्रिगुणात्मक वस्तू आहेत त्या वस्तू दूर करणं म्हणजे त्याग नव्हे, म्हणजे वर्जन नव्हे.
त्याग त्याला म्हटलं जातं. नामाचा, रूपाचा आणि आकाराचा त्याग केला पाहिजे. नामरूपादित्य वृत्ती ज्या क्षणाला होईल ना, त्या क्षणाला खऱ्या अर्थानं तुमची परमार्थाकडे प्रवृत्ती होईल. जोपर्यंत हे शरीर माझं आहे, हे शरीर माझं आहे आणि या शरीराच्या संबंधी हे जे सगळे आहेत ना, हे सगळे माझे आहेत, अशी वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याग हा होतच नाही. तोपर्यंत वैराग्य अंतःकरणामध्ये येत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही जर संसारामध्ये असाल तर संसार सोडण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. तुमचा संसार जसाच्या तसा राहू द्या. फक्त या संसाराच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये जी ममत्वाची भावना आहे, त्या भावनेचा त्याग करा, त्या वृत्तीचा त्याग करा. वस्तूच्या त्यागाचा उपदेश कोणत्याही संतांनी केलेला नाही. नाहीतरी जीवनामध्ये एखादी वस्तू आपल्याला मिळायची किंवा त्या वस्तूचा वियोग आपल्याला व्हायचा हे आपल्या हातात नाहीच आहे. मुळात जगद्गुरु संत श्री तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय आम्ही जे अन्न खातो ते अन्न आम्हाला कशानं मिळतं? तुकोबाराय ज्या धनाचा घमंड आमच्या अंतःकरणामध्ये ते धन आम्हाला कशानं मिळतं? तुकोबाराय ज्या पदाचा अभिमान आम्हाला आहे ते पद कशानं मिळतं? तुकोबाराय सांगतात, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, प्रारब्धानं हे सगळं मिळत असतं. याचा त्याग करण्याची इच्छा जरी तुम्ही केली ना, तरी तुम्ही त्याचा त्याग करू शकत नाही. त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ही वस्तू माझी आहे अशी जी भावना आहे, त्या भावनेचा त्याग केला पाहिजे. आम्ही सुद्धा शुकदेवांच्या सारखाच त्याग करण्याचा प्रयत्न केला. जो घरदार सोडलं बरं का मुळे महाराज. तर कीर्तन तुमच्या दोघांच्यासाठी असल्यामुळं बाकीचे झोपले तरी तुम्हा दोघांना सांगतो मी, काही अडचण नाही. झोपल्या का आजी? तुम्ही झोपल्या? एक झोप झाली ना? झाली का? एक झोप झाली? तो मला नाही म्हणलं, त्या टेकून बसलेल्या आजीला म्हणलं पाठीमागचं. जाऊ द्या, कुणी का असत नाहीत, काय करायचं आपल्याला. आपण आपल्या पाठीमागच्या समजायचं, आपल्याकडे घ्यायचंच नाही, दुसऱ्याकडे लुटून द्यायचं. झाली एक झोप झाली ना? काय चाललं होतं भोसले महाराज आपलं? विषय काय चालला होता आपला? हा, त्याग करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण भौतिक वस्तूंचा त्याग जीवनामध्ये करता येत नाही. आपण जरी ठरवलं ना तरी करू शकत नाही. ते एखाद्यानं जरी ठरवलं नाही का, नाही हा संसारच करायचा नाही, संसार करायचा नाही म्हणजे आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो? लग्न करत नाही, त्याला अविवाहित म्हणतात. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो, संन्यास ग्रहण करतो. याच्या पलीकडं संसारातल्या वस्तू सुटतात का? नाही. तुमचं आपलं काय 1000 स्क्वेअर फूटचं घर असतं, आमचं 10,000 20,000 स्क्वेअर फूटचं आहे. बारीकच नाही, डबल टिबल मजली, किती का मजली मोजता येत नाहीत एवढे. राहायला माणसं नाहीत पण बांधू ठेवलेत, मोठोच्या मोठाले. तुमचे पातेले एवढाले असतात, किती चहाचं पातेले एवढंच असतं तुमचं. नवरा बायकोचं चहा आणि एक लेकरू असतं त्याचं चहा, ते बी निघून जात आहे नंतर, ते बी राहत नाही जवळ. लोक घरं बांधायला खूप गडबड करतात, खूप मोठे घरं बांधतात, सुंदर घरं बांधतात. मला आवडतं घर बांधलेलं, नाही असं नाही, पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव असं आहे, आपण घरं बांधतो पण घरात राहायचं कोणी? सगळ्याचं दुर्दैव आपल्याला एकच लेकरू आहे, ते बी शिकायला आपण काय करतो, बाहेर ठेवतो. नवरा आणि बायको दोघंच त्या घराचा हप्ता भरीत राहतो, पण शेवटपर्यंत त्या घरामध्ये राहायला भेटतच नाही. शेवटी मसनवट्यात निघून जातो, घर तसंच राहते, कोणीच नाही राहायला, पोरगं बी येत नाही त्या घरात राहायला. बरेच असे भूत बंगले बरेच आता गावागावाने पडलेले आपल्याला दिसत आहेत. आणि भविष्य काळामध्ये हे सगळे ग्रामीण भागामध्ये भूत बंगलेच होतील. कुणी यान कुणी राहा, घुशी उंदरं मांजरी पाली फिली यांना सगळ्यांना बिनधास्त निवारा आपण करून ठेवायचा, आपण बांधून ठेवायचं. यांची हौस. त्यागाचा विषय चाललेला आहे. त्याग कशाला म्हटलं जातं? त्याग म्हणजे एखाद्या वस्तूचा त्याग नाही,
त्या वस्तूच्या विषयीचं जे ममत्व आहे त्या ममत्वाचा त्याग. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही संसारामध्ये निवांत असा, संसाराचा त्याग करू नका, संसार सोडण्याचा प्रयत्न करू नका, पण हा सगळा संसार करत असताना सुद्धा तुमची जी वाणी आहे त्या वाणीला वेग येऊ द्या, गती येऊ द्या, आणि त्या वाणीनं तुम्ही सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करत राहा. एक साधक ज्ञानोबरांना विचारतो, पण ज्ञानोबराय हे नामचिंतन आम्ही नेमकं कुठं केलं पाहिजे? ज्ञानोबराय म्हणतात, कोणत्याही ठिकाणी कर, पण तू एक क्षण जरी त्या देवाच्या दारात जाऊन त्याचं नामचिंतन केलं ना, तर तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याविना राहणार नाही. अभंगाचं पहिलं. देवाची द्वारी उभा क्षण भरी, 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 देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तिचारी, तेने मुक्तिचारी साधियाला हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. तेने मुक्तिचारी, तेने मुक्तिचारी साधिये हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. ज्यांना ज्यांना देवाना हात दिलेले त्यांनी त्यांनी हात वरती करा. गोट्यात बांधलेल्या म्हशी गायी सोडून बाकीच्या सगळ्यांनी हात वरती करा. करा सरळ वरती करा. पाठीमाग केले का सगळ्यांनी? ते महालक्ष्मी बसल्यासारखे नका करू, असे सरळ करा ना असे वरती. महालक्ष्मीचं फार दुर्दैव असते महाराज. भजन करा, एवढं प्रेमानं भजन करा की त्या प्रेमाच्या योगानं देव आपल्या अंतःकरणात येऊन राहायला पाहिजे. विठोबार घुमाई, हरि विठोबार घुमाई, 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 तसे हुशार आहेत तुम्ही वाट लावायला. वात लावायला म्हणलो, तुम्हाला काय ऐकू आलं? वात लावत नाही का तुम्ही? सकाळी एक वात लावतात, संध्याकाळी एक वात लावतात, देवाची सुद्धा वात लावतात. वात वात वाट नाही म्हणत, वाट म्हणतो त. विश्वमाऊली ज्ञानोबराय या अभंगपदाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना एक साधना शिकवत आहेत, ज्या साधनेच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये जे प्राप्तव्य आहे त्या प्राप्तव्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही देवाच्या दारामध्ये जाऊन उभे राहा, देवाची द्वारी
उभा क्षणभरी, एक क्षणभर त्या देवाच्या दारामध्ये जाऊन उभे राहा. तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त होतील. तेने चारी मुक्ती साधी येल्या, त्यानं चारीही मुक्ती प्राप्त करून घेतल्या. साधन एकच आहे, पण प्राप्त होणाऱ्या वस्तू चार आहेत. चार गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत, पण साधन एकच करायचं आहे. केवळ आपल्याला देवाच्या दारामध्ये जाऊन उभं राहायचं आहे आणि क्षणभर उभं राहायचं आहे, दिवसभर सुद्धा नाही. आपण दिवसभर उभा राहतो, पण क्षणभर उभा राहत नाही. तर देवाच्या दारामध्ये उभा राहणं याचा अर्थ ज्ञानोबरांच्या दृष्टिकोनातून कोणता आहे आणि तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून कोणता आहे? आपण देवालयाच्या दारामध्ये जाऊन उभं राहतो, देवाच्या दारामध्ये जाऊन उभं राहत नाही. देवाच्या दारामध्ये आपण जातच नाही. मंदिराच्या दारात जातो, मंदिराच्या दारात जाऊन घंटा वाजू देवाला परिशन करतो आणि तिथं तासभर बसतो. हरिपाठ जर आपला देवानं ऐकला ना, हरिपाठ आपण मंदिराच्या दारात जाऊन हरिपाठ करतो ना, नाही का? सगळेजण हरिपाठ करतो मंदिरामध्ये जाऊन, देवाच्या दारामध्ये. आपला हरिपाठ जर देवानं ऐकलं ना, शक्यतो मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही हरिपाठ करतच जाऊ नका, नको करूच. जर हरिपाठातले 10-5 कडवे आपले चुकले आणि ते जर मारुतीनं ऐकले आणि त्यानं जर गदा उचलली, मग आपलं तेने मुक्तीचारी या क्या रट्ट्या जागेवर बसून विचार. बाकीच्या मंदिरात काय कुठं म्हणे जा बाकीकडं, पण मारुतीच्या मंदिरात नका म्हणू जाऊ, बिचारा फार अवघड आहे, गदा फार मोठी असते. एक वेळेस रामाच्या मंदिरात म्हणलं तरी चालन, आवरायला सीता असती जवळ. त्याला राग आला तरी ते धनुष्यबाण धरीन, ते म्हणेन जाऊन द्या, तुमचा भक्त आहे, येईल तैसा जसं येईन तसं म्हणतोय. पण मारुतीला अडवायला कोणीच नाही, त्याला कोण अडवणार आहे? महादेवाच्या मंदिरात जरी चुकलं तरी चालन, महादेवाच्या मंदिरात म्हणताना जरी तुमचा हरिपाठ चुकला, एखाद्या देवाचं नाव घेताना चुकलं, तरी पार्वती अडवायला महादेवाचा हात धरण सांगा नका जाऊ, तुमचेच भक्त आहेत, कशाला वाटोळ करतात त्यांचं. पण मारुतीचं फार अवघड आहे, त्याला अडवायलाच कोणी नाही. बरं, यांचं असं आहे, मागं ना पुढं फुफाटा उड, यांना काय आहे, मागं नाही पुढं नाही. चूक झालेली त्यांना सहन होत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही देवाच्या दारात जाऊन क्षणभर उभं राहा, एकच क्षण उभं राहा. आपल्याला जीवन खूप मोठं मिळालेलं आहे, खूप मोठं जीवन आहे आपलं. प्रत्येक मनुष्य प्राण्याला, कलियुगातला जो मनुष्य प्राणी आहे त्या मनुष्य प्राण्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय, 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येक मनुष्य प्राण्याला मिळालेलं आहे. ज्ञानोबराय नाही म्हणत तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य देवाला वाहा, देवाला समर्पित करा. तुम्हाला म्हटले का ज्ञानोबराय, तुम्ही सारखं येऊन देवाच्या दारात उभं राहा आणि सारखंच हरिपाठ, काकडा, भजन, सारखाच आयुष्यभर सप्ताह करत राहा असं म्हटले का? नाही. एक क्षणभर त्या देवाच्या दारामध्ये जा आणि क्षणभर देवाच्या दारामध्ये उभं राहा. उभं राहणं या पदाचा अर्थ ज्ञानोबरांना कोणता अपेक्षित आहे आणि देवाच्या दारात जाणं म्हणजे नेमकं काय? आपणही देवाच्या दारात जातो, पण ज्ञानोबरांच्या सारखा अनुभव आपल्याला येत नाही. चारी मुक्ती आपल्याला प्राप्त होत नाहीत. होतात का मुक्ती प्राप्त? देवाच्या दारात गेल्यावर फार फार तर शेवटच्या दिवशी आपल्याला नुक्ती प्राप्त होते, पण मुक्तीचा संबंध नाही. प्रसाद म्हणून नुक्ती घरी घेऊन जायला मिळते, पण मुक्ती मिळत नाही. देवाच्या दारात जाणं म्हणजे काय? देवाचं दार म्हणजे नेमकं कोणतं आहे? तिथं गेल्याच्या नंतर या 4 मुक्ती मिळू शकतात. स्थूल जे देवालय आहे त्या देवालयाचं दार म्हणजे देवाचं दार नाही. देवाच्या प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचा दरवाजा जर कोणता असेल ना, तर तो आहे ज्ञान हा दरवाजा. ज्ञानाच्या दरवाज्यात जर तुम्ही गेला तर 4 मुक्ती तुम्हाला मिळून जातात. सद्गुरूच्या सानिध्यात जायचं असेल तर सद्गुरूच्या सानिध्यात जाण्यासाठी सुद्धा एक दरवाजा आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, ते तर सेवा हा दारवंटा. तिथं सेवा हा दारवंटा आहे. संतांच्या सानिध्यात जायचं असेल आणि देवाच्या सानिध्यात जर जायचं असेल ना, तर ज्ञान हा देवाच्या दारातला दरवाजा आहे. ज्ञानाचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यात तुम्ही जा आणि तिथं गेल्याच्या नंतर क्षणभर उभं राहा.
उभं राहा शब्दाचा अर्थ तुम्ही स्थिर व्हा, तुमच्या चित्ताची स्थिरता साधा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चित्ताची स्थिरता साधत नाही तोपर्यंत साध्य स्वरूप असणारा, मुक्ती स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं दर्शन तुम्हाला कदापि होऊ शकत नाही. योगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर योगाची सुरुवात आसन, ध्यान, धारणा, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे या पद्धतीनं चालत राहते आणि मग सप्तचक्र भेदन, आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत त्या चक्राचं भेदन करून मूलाधार नावाचं जे चक्र आपल्या या कपाळाच्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती आणून स्थिर करणं म्हणजे योगाच्या दृष्टिकोनातून देवाच्या दारात जाणं. भक्तीच्या दृष्टिकोनातून देवाच्या दारात जाणं म्हणजे काय? अंतःकरणात इह लोकाच्या विषयी नैराश्य धारण करून मग भगवंताची जी भक्ती आहे ती अतिशय पराकोटीची भक्ती, अर्थात ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती, त्या भक्तीमध्ये प्रवृत्त होणं म्हणजे देवाच्या दारात जाणं. आपण ज्या क्षणाला या पद्धतीनं त्या देवाच्या दारामध्ये जाऊ ना त्या क्षणाला तिथं गेल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणाला क्षणभर स्थिर करा. उभं राहणं म्हणजे काय? स्थिर करणं. पांडुरंग परमात्मा 2 पायावरती उभा आहे, कमरेवरती हात ठेवलेले आहेत म्हणजे तो स्थिर आहे, एका जागेवरती स्थिर आहे, त्याची जी नजर आहे ती स्थिर आहे. तसं ज्ञानोबा सांगतात तुम्ही त्या देवाच्या दारात जा म्हणजे ज्ञानाच्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचा. एकदा ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, किंवा तुकोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी वासुदेव तत्वता, या वृत्तीवरती ज्यावेळेस तुम्ही स्थिर व्हाल म्हणजे उभे राहाल त्यावेळेस तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील. विश्वमाऊली ज्ञानोबरांचा गोड असा सुंदर साधना आणि साध्याचं स्वरूप सांगणारा सुंदर असा अभंग या ठिकाणी या चिंतनासाठी निवडला आणि त्याच्यावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. माझी संकल्पित वेळ जी आहे ती संकल्पित वेळ संपत आलेली आहे म्हणून झालेली सेवा भगवान अमृतेश्वराच्या चरणावरती, तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणावरती समर्पित करत असताना आजच्या या सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेली सर्व महाराज मंडळी, गायक वादक मंडळी, आपल्या गावाचं आणि आपल्या परिसराचं वैभव आदरणीय वैकुंठवासी गंगाधर बाप्पूंचा आणि माझा संबंध खूप जुना आहे बरं. बाप्पूंचं गाथा पारायण पंढरपूरमध्ये असायचं, नामदेव महाराजांच्या गाथेचं पारायण. आणि ही माणसं देहानं गेली, पण यांनी वारकरी संप्रदायाला एक मोठा ठेवा ठेवून दिलेला आहे. ज्या अभंगाला कोणताच गायक चाल लावू शकत नाही अशा अभंगाला गोड चाल याच वारकरी लोकांनी लावाव्यात. नामदेव महाराजांच्या गाथेचं ज्यावेळेस पारायण चालायचं ना, नामदेव महाराजांच्या गाथेचं पारायण ज्यावेळेस पंढरपूरमध्ये चालायचं नारायणगडच्या मठामध्ये, त्यावेळेस फडकरी मंडळी जी आहेत ना, फडकरी मंडळी हे सगळे वासकर, देहूकर, आजरेकर, ही सगळी फळाची प्रमुख मंडळी आहेत ना, ही प्रमुख मंडळी नगद नारायणगडाच्या मठामध्ये या गाथेचं जे पारायण आहे हे पारायण श्रवण करायला यायचे, ऐकायला यायचे कशा चाली आहेत आणि कोणत्या अभंगाला कशी चाल लावली जाते, अभंगाचा भाव कोणता आहे, त्या भावाला अनुरूप राग कोणता आहे, तो राग कोणत्या पद्धतीनं आळवला पाहिजे, कोणत्या तालात आळवला पाहिजे. खरं तर यांचं शिक्षण कोणाकडेच नाही झालं बरं का. यांचं शिक्षण कोणाकडे झालं? यांचं गायनाचं शिक्षण सारेग कोणाकडे शिकले? आता हे सारेगवरच चाललंय सगळं. यांचं शिक्षण कोणाकडेही झालं नसताना यांनी ज्या रागाच्या, ज्या चालीच्या बांधणी वारकरी संप्रदायाच्या समोर ठेवलेल्या आहेत ना, त्या विशिष्ट स्वरूपाच्या आहेत. आणि
बाप्पूंच्या सान्निध्यामध्ये राहिलेली ही सर्व गायक वादक मंडळी आहे आणि सर्वांनी बाप्पूंच्या चाली म्हणजे वारकरी चाली श्रवण केलेल्या आहेत. आता संप्रदायाचं वाटोळं होत चाललेलं आहे बरं का, वाटोळं होत चाललेलं आहे, सगळं वाटोळं होत चाललेलं आहे. याच्यात चवच राहिली नाही महाराज. काही सोप्या भाषेत ग्रामीण भाषेत सांगायचं ठरलं ना, काहीच चव नाही राहिली. आता काय पॅन्ट घालून कुठं कीर्तन असतं का? असतं का? त्या झिटोकीजवाल्याने फार नासून ठेवलं. शिवचरित्र सांगावं, मला आवडतं ते शिवचरित्र. छत्रपतींचं मी भक्त आहे, छत्रपतींचं चरित्र मला आवडणार नाही का? पण त्याच्यासाठीच एक विशिष्ट व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावरती सांगितलं पाहिजे. त्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे. ते चरित्र सांगता सांगता तुम्ही जर पॅन्ट शर्टावर जर कीर्तन करायला लागले, पॅन्ट शर्ट घालून, तर आमच्या या पूर्वजांनी बाप्पूंनी यांनी ही जी परंपरा घालून ठेवली वारकरी लोकांनी, ही का मुद्दा मोगम घालून ठेवलेली आहे का? वारकऱ्यांना टोपीच का घातली पाहिजे? धोतरच का घातलं पाहिजे? 3 बटनाचा शर्ट का घालावा? निवांत भेटा एका दिवशी सांगतो तुम्हाला. मोगम नाही हो कोणती गोष्ट, मोगम असते. पांडुरंगाला पितांबरच घातलं जातो, महादेवाला गजचर्मच घातलं जातं, पांडुरंगाला तुळशीचीच माळ, महादेवाला रुद्राक्षाचीच माळ. तसं आमच्या वारकऱ्यांना धोतर आणि हे नेहरू शर्ट, डोक्याला फेटा, गांधी टोपी अलीकडे आली बरं, महात्मा गांधी पासून आलेली. कधी शिवली का ना त्यांनी? रेकॉर्डिंग नाही ना करत, आता करून ठेवशील. संप्रदायाचा सध्याचा जो काळ आहे ना, तो सध्याचा काळ संप्रदायातले जे उच्च विचाराची माणसं आहेत, या माणसांनी विचार करण्याचा काळ सध्या आहे. संप्रदाय हा अधोगतीच्या दिशेनं चाललेला आहे, अधोगतीच्या दिशेनं. म्हणजे काही दिवसामध्ये हा संप्रदाय आता याचा कडेलोट होणार आहे आणि नष्ट होणार आहे, संपुष्टात येणार आहे. तसं तर वारकरी संप्रदाय संपू शकत नाही. वारकरी संप्रदायाला एक अधिष्ठान आहे, तो संपू शकत नाही. पण आजची परिस्थिती जर संप्रदायाची पाहिली ना, तर संप्रदायाचं वाटोळं चाललेलं हे आपल्याला मान्यच करावं लागतं, नाही का? नाही का मान्य करावं लागत? मी एक सध्या एक पाठीमागे एक अभ्यास केला महाराज. तुम्ही आता आळंदीला शिकतात ना, आळंदीचं शिकून आले का गावाकडं? पण ज्ञानोबरांच्या सानिध्यात राहून आले. भाग्यवान माणसं आहेत, ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये यांना राहायला भेटलं. पण महाराज, आजची आळंदीतली परिस्थिती सांगतो तुम्हाला. आळंदी या क्षेत्रामध्ये सध्या 19,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वारकरी संप्रदायाचं. किती? 19,000. आणि 19,000 पैकी 12,000 मुली आहेत. किती? 12,000 मुली शिक्षण घेत आहेत. मुलांपेक्षा शिकण्याची प्रवृत्ती मुलींच्याकडे जास्त आहे यशस्वी होण्याची. म्हणजे त्यांनी शिकू नये असं माझं म्हणणं नाही, पण पुढच्या 4-2 वर्षाच्या कालखंडामध्ये कीर्तनातलं हे जे धोतर आहे ना, धोतर आणि फेटा, हे लोप पावलेलं असेल. इतिहास जमा होऊन जाईल, हे राहणारच नाही. कारण का नाही राहणार तुमचे तुम्ही कारण मीमांसा करत बसो, मला काही घेणं नाही त्याची. संप्रदाय टिकवण्याची जबाबदारी तुमची माझी सर्वांची आहे. पूर्वीच्या काळी गावामध्ये ज्या प्रेमानं भजनं व्हायची, त्या प्रेमाची भजनं आज राहिलेली आहेत का? अहो मोठाले पाकिटं मिळत असतील, मिळत नाहीत काय? भरपूर मिळतात ना. बाहेर गेल्याच्या 25 देतात, 35 देतात, 40 देतात, 45 देतात. ठरवून आहे सगळं, माझ्यासहित सगळ्यांचं आहे. म्हणजे मी काय यांच्यातला काय यांच्यापेक्षा काय वेगळा आहे असं नाही. सगळ्यांनी जाळात उडी टाकली, आपण तर कुठं बाजूला राहावा? ऐका ना, सगळ्यांनीच अंगावरचे कपडे काढून टाकल्यावर एक जणांनाच कपडे घालून काय फायदा तसा? असा विषय. विश्व माऊली ज्ञानोबरायांचा संदेश आहे तुम्हाला सर्वांना.
ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला हा सुरुवातीचा अभंग आहे. ज्ञानोबराई या अभंगाच्या माध्यमातून संप्रदायामध्ये प्रवेश करणारा जो साधक आहे त्या साधकाला मार्गदर्शन करतायत. बाबा रे, तुला साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तू देवाच्या दारात जाऊन उभं राहा, म्हणजे तू ज्ञान संपादन कर. तिथं गेल्याच्या नंतर तुला 4 मुक्ती मिळतील. 4 मुक्ती मिळाल्या म्हणून त्या मुक्तीच्या पाठीमागं न धावता तो मुखानं हरिनामस्मरण करते, देवाचं नामस्मरण कर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. संसारात राहिला तरी चालेल, असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्रामध्ये जो अर्थ प्रतिपादित केलेला आहे तो सगळा अर्थ या हरी आणि हरामध्ये सामावलेला आहे. म्हणून त्यांचं तू चिंतन कर. ज्ञानोबराय सांगतात असं चिंतन त्या पांडवांनी केलं म्हणून त्या पांडवांना परमात्मा प्राप्त झाला. तुला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझी परमार्थाची ही जी पहिली पायरी आहे ना, ही पहिली पायरी उत्तमरित्या तो पार करून दुसऱ्या पायरीवरती तुझं आगमन व्हावं याच्यासाठी ज्ञानोबरायांनी या अभंगपदाच्या माध्यमातून प्रत्येक साधकाला नामस्मरणाचा आणि तत्वज्ञान अर्थात ब्रह्मज्ञान प्राप्तीचा जो उपदेश आहे तो गोड असा उपदेश या अभंगपदाच्या माध्यमातून केलेला आहे. झालेली सेवा सद्गुरू शिवस्वरूप स्वामी तुळशीरामजी बाबांच्या चरणी, सद्गुरू महादेव बाबांच्या चरणी, श्री संत नगरनारायण महाराजांच्या चरणी, प्रेममूर्ती हरिभक्त परायण सद्गुरू शिवाजी बाबांच्या चरणी आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हा नामचिंतन सोहळा या ठिकाणी सुरू आहे. परमार्थ पथातील आदरणीय भारत महाराज भोसले यांच्या चरणी आणि लिंबाजी महाराज मुळे बाबा यांच्या चरणी त्यांची कथा या ठिकाणी सुंदर सुरू आहे. या सर्वांच्या चरणी मृदंगाचार्य, गायक, वादक, तुम्ही ऐकणारे, सगळ्यात महत्त्वाचं झोप घेऊन जे चोपदार उभे आहेत त्या चोपदारांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. विनेकरांच्या चरणी तुम्हाला कशाला सोडू उगाच, तुमच्या पण चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.